शहरातील नागरिकांच्या दळणवळणासाठी महत्त्वाचा मानला जाणारा तथाकथित आठवा अजोबा ब्रिज पुन्हा एकदा चर्चेत आलाय. ब्रिजवरील काही भागांवर पुन्हा थूकपट्टी लावण्यात आल्याचे समोर आल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून ब्रिजचे काम पूर्ण करून तातडीने उद्घाटन करावे अशी मागणी मनसेने केली आहे. दैनिक नवराष्ट्रमध्ये या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर मनसेचे मीरा भाईंदर शहराध्यक्ष संदीप राणे यांनी कार्यकर्त्यांसह संबंधित ब्रिजची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी ब्रिजच्या रखडलेल्या कामकाजावर आणि वारंवार समोर येणाऱ्या त्रुटींवर तीव्र नाराजी व्यक्त केली. राणे म्हणाले, नागरिकांच्या पैशातून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पाचे काम अनेक वर्षापासून रखडले. ब्रिजचे काम पूर्ण झाल्याचा दावा केला जात असला तरीही प्रत्यक्षात विविध त्रुटी समोर येत आहेत. त्यामुळे हा प्रकल्प भ्रष्टाचाराचे प्रतीक बनला असून नागरिकांमध्ये त्याबाबत तीव्र नाराजी होत आहे. मनसेच्या वतीने प्रशासन आणि संबंधित यंत्रणांमध्ये ब्रिजची आवश्यक दुरुस्ती करून तो तातडीने वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच या प्रकल्पातील विलंब आणि कथित अनियमिततेची चौकशी करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. शहरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता आठवा अजोबा ब्रिज लवकरच सुरू झाल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. नमस्कार, मी संदीप राणे, शहराध्यक्ष मीरा भाईंदर, महाराष्ट्र मनसेना. आपण या फ्लायओव्हर ज्या ठिकाणी आपण उभे आहोत हा अजोबा फ्लायओव्हर आहे, जो MMRDच्या वतीने आम्हाला बक्षीस दिलेलं मीरा भाईंदरकरांना. आणि खरोखर अतिशय दुःखाची गोष्ट आहे की या ठिकाणी सर्व आता सज्ज आहे. फसवण्याचं काम यांनी केलेलं आहे. त्याला थूकपट्टी कशी लावली आहे ती बघा. या ठिकाणी किती म्हणजे पैसा वेस्ट गेलेला आहे ती बघा. तुमच्या समोर बघा, तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता. या ठिकाणी स्वतःचं पाप लपवण्यासाठी या ठिकाणी झाडं लावलेली आहेत. या ठिकाणी तुम्ही बघत असाल, या ठिकाणी जे लाईन मारलेली आहे ट्रॅफिकसाठी, तुम्ही बघता या ही ट्रॅफिकची लाईन बघा. मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो. ही लाईन कशी जाते ती फक्त बघा. लाईन कशी जाते ती बघा. हे थूकपट्टी लावण्याचं काम हे MMRD करत आहेत. आणि मला खास करून नरेंद्र मेहता साहेबांना एक प्रश्न विचारायचा आहे की आपण जो सभागृहामध्ये बोललेला की याच्यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. ह्या भ्रष्टाचारचं काय झालं? त्या भ्रष्टाचार गेला कुठे? तो भ्रष्टाचार गायब कुठे झाला? लोकांना त्याचा प्रश्न आहे. याच्या एवढ्या महाराष्ट्राच्या सदनामध्ये आपण सभागृहामध्ये आपण विषय मांडलेला की या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालाय. त्या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून आपण उल्लेख केल्यानंतर त्याचा गुन्हा दाखल केला का? कधी होणार आहे? आणि या ब्रिजचं उद्घाटन कधी होणार आहे? हा पण एक मोठं आता सगळं व्यवस्थित केलेलं आहे. पाप आपण जे केलेलं आहेत MMRDने आणि सर्वांनी ज्यांनी केलं असेल भ्रष्टाचार, त्यांचं पाप आता लोकांना कळलेलं आहे. त्यामुळे त्याचं उद्घाटन करायला तुम्हाला काही हरकत नाही. MMRDला आम्हाला पुरस्कार द्यायचा आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्यांना आम्हाला पुरस्कार द्यायचा आहे. एक वस्तारा भेट द्यायची आहे. समजलं की नाही? आम्ही त्याची वाट बघतोय. या पूलचं लवकरात लवकर उद्घाटन व्हावं आमची मनापासून इच्छा आहे. लोक रोज फ्लायओव्हरवर या ठिकाणी बघा तुम्ही, या ठिकाणी बाटल्या पडलेल्या आहेत कोल्ड्रिंकच्या पासून सगळ्यांच्या. या ठिकाणी वावर चालू झालेला आहे लोकांचा. या ठिकाणी हे गार्डन कशाला, झाडं कशाला लावलेत हा लोकांच्या समोर मोठा प्रश्न आहे. म्हणून हा अजोबा ब्रिज, जो आठवा अजोबा आज आपल्या पुऱ्या जगामध्ये जो फेमस आहे, त्याचा उद्घाटन लवकरात लवकर व्हावं. आणि आपण जे पाप केलेलं आहे हे लोकांना कळू दे. या ठिकाणी तुम्ही बघत असाल 2 लाईनची 1 लाईन जेव्हा झाली त्या ठिकाणी आताच आम्हाला दिसतंय की त्या ठिकाणी अपघात निश्चित आहे. या ठिकाणी मागे कोणीतरी सांगितलेलं या ठिकाणी ॲम्ब्युलन्स उभी ठेवा. MMRDने ॲम्ब्युलन्स पण उभी ठेवावी. या ठिकाणी रोज या ठिकाणी ॲक्सिडेंट होणार आहे. त्यामुळे MMRDने इनिशिएटिव्ह घ्या, लवकर त्याचं उद्घाटन करावं, जेणेकरून आम्हाला पण तुम्हाला पुरस्कार द्यायचा आहे. हे नालायकपणा जे MMRDने केलंय ना, ह्याचा पुरस्कार तुम्हाला मिळणं स्वाभाविक आहे. त्यामुळे या ठिकाणी लवकर व्हावं याचं उद्घाटन हे जनतेच्या वतीने तुम्हाला आवाहन करतो. या ठिकाणी कोण मंत्री, कोण आमदार, कोण खासदार येत आहे उद्घाटनात ते पण आम्हाला बघायचं आहे. या अजोबा ब्रिजचं श्रेय कोण घेत आहे या गोष्टीचा पण शहानिशा होणं गरजेचं आहे. जनता वाट बघते. लक्षात घ्या, पाऊस आलेला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकची समस्या लागणार आहे. या ठिकाणी लवकर उद्घाटन व्हावे आमची मनापासून इच्छा आहे. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.